एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. ललिता, कशी काय अचानक? वची मावशी, विहीण आहे मी या घरची, कधीही येऊ शकते, हो ना आजी? हो ना, तुम्ही विहीण बाई आणि ही वच्ची मुलगी, त्यामुळे तुम्ही दोघी कधीही हक्काने इथे येऊ शकता. बरं कळलं ना वची मावशी, कधीही येऊ शकते. कळलं. ललिता ताई या ना. हो. माधवराव या. आई अचानक आलीस तू? अरे आज तू गाडी ड्राईव्ह नाही ना करू शकणार, म्हटलं दोघांनाही घरी घेऊन जावं, नवी नवरी आहे बरोबर. बरं केलं तुम्ही आलात ते. तुम्हाला किती काळजी आहे आमच्या मुलीची. बरं स्वानंदी, हे बघ तुझा ऐवज माझ्याकडे आहे, आठवणीने घेऊन जा, नाहीतर विसरशील. हो आजी, मी तुला सांगणारच होते. थांब हं, आणतेच मी. आजी एक मिनिट. सुखी राहा. काळजी करू नका आजी, ललिता ठेवेल ना तिला सुखात. नक्कीच, सगळ्यात धाकटी आणि लाडकी सून आहे माझी. स्वानंदी, घेऊ का ग बॉक्स? नको आई, माझ्या खूप मोलाच्या आठवणी येतात. आजीकडनं खास मागून घेतलेत मी, प्लीज माझ्याकडे राहू दे. काका, राहू हा. डोळ्यात पाणी नाही आणायचं. इतके दिवस तुझं एक घर होतं, आता दोन आहेत, म्हणून आनंदात राहायचं. आज खरंच तुझी आज्ञा झाले बाळाने. माझ्या नीलची तू मावशी आहेच नाही. दोघ जण सुखानं संसार करा. दुधात साखर कशी विरघळते तशी विरघळ तुझ्या सासरी, म्हणजे तुला कुणीच वेगळं करू शकणार नाही.
सुखी राहावं. अनिता, कुंकू लाव बाई. चला निघूया. बरं बाबा, मी पण येतो. संपदा, तुझ्या घरी पण वाट पाहत असतील ना सगळे. महेशराव, मला तुमच्याशी आणि संपदाशी बोलायचंय जरा. मला काही बोलायचं नाहीये बाबा. म्हणूनच मला बोलायचंय. बाबा, आपल्याकडे भरपूर वेळ आहे बोलायला. आधी महेशला जाऊ. महेश, तुझा. संपदा, संपदा, अगं काय बोलतेस तू हे? नाही नाही, राहू दे आई, नका रागू तिला. मला हा अंदाज होताच. अगं, काल लग्न झालंय तुझं आणि आज हे असं. मला नाही जायचंय सासरी. मी नाही जाणार महेश बरोबर. वसंत, अरे ठीक आहे, येतो. हे बघा महेश, हा येतो मी. अरे देवा, हे काय नवीनच. येणार का? येतो थोड्या वेळाने. आटपली का कामं? हो, झाले एक त्यांचे. आत्ता कोणाचा फोन? अगं पाटील पाटील बिल्डरचा फोन आहे. मग घाबरता का एवढे? आपल्याकडे त्याच्या सहीचं करार पत्र आहे. या फोनाने बोला. हॅलो, नमस्कार पाटील साहेब, बोला. आता नमस्कार करताय, त्या दिवशी वकिलाच्या खांद्यावर बंदूक का ठेवली होती? हो, तुम्ही मला धमकी देता? हा, तर नीट बोला माझ्याशी. तुमच्या सहीचं करार पत्र आहे माझ्याकडे, विसरू नका.
तेच तर म्हणतोय ना मी. आता मी 2 महिनेच वाट बघणार. माझ्यावर मुदत वाढवायची सक्ती जगातला कुठलाही वकील करू शकणार नाही, कारण हे घर माझ्या नावावर केलंय, त्याची कागदपत्र आहेत माझ्याकडे. म्हणजे काय हा? म्हणजे काय ते कळेल तुम्हाला 2 महिन्यांनी, जेव्हा माझी माणसं येऊन सामान बाहेर फेकतील आणि तुम्हाला हाताला धरून घराबाहेर काढतील ना, तेव्हा तीच वेळ येणार आहे तुमच्यावर. त्या दिवशी वच्छत्याने पैसे दिले, कफल्लक आहात तुम्ही, कफल्लक. 2 महिने करा माझ्या त्या घरात. काय झालं? काय म्हणतोय तो? अगं वच्छी मावशी त्या दिवशी वकील घेऊन आला ना, त्यामुळे चिडलाय तो. 2 महिन्यानंतर मुदत वाढवून देणार नाही म्हणतोय. त्या वच्छी मावशी पण ना, त्या वच्छी मावशींचे ना आपले घर वाकड्यातच आहेत. उपकार केले आपल्यावर, ते पण आपल्याला संकटात घालून. अपमान झाला तू वेगळाच. अहो ते वच्छी मावशींना सोड, आता तू जानकी वहिनीच्या मागे लाग. त्यांना म्हणावं भैया साहेबांना फोन करा आणि त्यांना विचारा की नवीन सुनेला घेऊन कधी येऊ पाया पडायला. जानकी बहिणींच्या काही लक्षात राहतं का? एकच गोष्ट 17 वेळा सांगत राहायला लागते त्याला. आपलं काम आहे ना ललिता, ते 17 काय 1760 वेळा त्यांना सांगावं लागेल. तू आता वच्छी मावशींचा विचार करत बसू नकोस. नाही नाही, वच्छी मावशींना डोक्यातनं काढून चालणारच नाही. देशपांड्यांच्या घरात पण काहीतरी घोळ झालेलाच आहे. काय झालंय? देशपांड्यांनी काही दाखवलं नाही आणि मला माहिती असं मीही दाखवलं नाही. पण स्वानंदीचे आई वडील तिच्याशी नीट नव्हते वागत. काहीतरी झालंय नक्की, आणि हे वच्छी मावशींना माहिती आहे. काय झालंय ललिता? संपदाने बॉम्बस्फोट केला नसेल ना? असं झालं ना तर घराला आग लागेल आपल्या, आणि तसं नको व्हायला. काय झालं नक्की? वच्छी मावशींना माहिती असणार, आणि या सगळ्या मागे त्यांचा हात आहे का हे आपल्याला कळायला हवं. लाज नाही वाटली तुला बहिणीवर आरोप करताना? अच्छा आत्या, मी तुम्हाला सांगितलं ना, मी खरं बोलते. मी नाही आरोप केला तिच्यावर. मला जेव्हा विजा बद्दल कळलं मी तेव्हाच बाबांना सांगणार होते, पण मला स्वानंदीने काहीच सांगू दिलं नाही. काय काय सांगतेस? हो, आणि नील पण म्हणाला की आपण खोट्या पेपर्सच्या मदतीने विजा तयार करतोय, याबद्दलही स्वानंदीला काही सांगू नको. अरे देवा, मला नाही काही कळत आहे. नीलने खोटे पेपर तयार केले, ते स्वानंदीला सांगू नको असं म्हणाला तो? हो, मी तर नको नकोच म्हणत होते वच्छी आत्या, पण नीलने माझ्यावर बळजबरी केली. तो मला म्हणाला माझे काही मित्र आहेत अमेरिकेत, ते तुला खोटे पेपर्स बनवून देतील. मी खरंच नकार दिला होता वच्छी आत्या, पण मी 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 नकारच देत होते या गोष्टीसाठी. पण त्याने मला असं काही सांगितलं, म्हणजे तो मला म्हणाला की लग्नानंतर तुला एकटीलाच इंडियात राहावं लागेल. म्हणून मी घाबरले आणि म्हणलं बघूया आपण एक प्रयत्न करून. नाही, माझा नाही विश्वास बसत आहे या गोष्टीवर. नील कशाला खोटं काम करेल ग, तेही स्वानंदीपासून लपवून? तू खोटं बोलते संपदा. मला वाटलंच होतं तुम्हाला असं वाटणार. ठीक आहे, मग ललिता काकूंना विचारा याबद्दल. ललिता? तिचा काय संबंध? तिला माहिती आहे सगळं? हो, गौरीहर पुजतानाच मला विजाबद्दल कळलं. मी तर तेव्हाच नकार देणार होते लग्नाला, पण तेव्हा मला ललिता काकूंनी समजावलं आणि मी तयार झाले. आणि त्यांनी मला इतकंही सांगितलं की या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल कोणाकडेच उल्लेख करायचा नाही. यात ललिताने कशाला लक्ष घातलं असेल? काहीतरी गडबड आहे. ती बाई साध्या सरळ मनाने काही करणारी नाहीये. मला अजूनही खोटंच वाटतंय ना? नाही ग, तू कशाला खोटं बोलशील म्हणा. मला मला कळतंय तुझं म्हणणं संपदा, पण मी काय म्हणते संपदा, एवढ्यात घाई करू नकोस ना. हे बघ, म्हणजे आत्ताच लग्न झालंय की नाही, भावनेच्या भरात घाईघाईने निर्णय घेऊ नकोस बाळा. मी भावनेच्या भरात निर्णय घेतच नाहीये वच्छी आत्या. मी विचार केलाय, मला नाही राहायचंय महेश बरोबर.
मी एकदा का देशमुखांच्या घरी गेले ना, मला आयुष्यभर तिथेच राहावं लागणार. तू आताच कसं ठरवतेस हे सगळं? देशमुखांशी बोलूया ना आपण. तुम्हाला हवं त्याच्याशी बोला, पण मी माझा निर्णय घेतलाय. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याशिवाय मी नाही जाणार सासरी. मला नाही जायचंय. बरं बरं, नाही कोणी बळजबरी करणार तुझ्यावर. हा, तू म्हणशील तेव्हा पाठवू आपण तुला. ठीक आहे. मी काय म्हणते संपदा, नीलने खोटे कागदपत्र बनवले हे कोणाला सांगू नकोस. हो, त्यातून काही निष्पन्न होणार नाही अगं. म्हणजे तुझा विजा तर बनणार नाहीच, उलटा तो खोटा पडेल. तुम्हा सगळ्यांना अजूनही त्या दोघांचीच काळजी आहे. माझ्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. असं कसं बोलतेस ग संपदा? तुझी काळजी वाटली नसती तर आली असते का मी इथे? हा, मला तर वाटतेच काळजी, स्वानंदीला सुद्धा वाटते, सगळ्यांना वाटते तुझी काळजी. आता खरोखर काळजी वाटते ती तुझी. त्या ललिताने का तुझ्या प्रकरणात नाक खुपसलंय हे कोडं सुटायलाच पाहिजे. तू काय इतकी रडतेस? ए, मला नाही इतकं सिरियस वाटत आहे. अय्यो, माझ्यामुळेच ताईच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. इतकं सिरियस खरोखर हे आहे का? मला खरंच असं काही वाटलं नाही. तुम्हाला वाटत नाही कारण आम्ही काही तसं दाखवलं नाही. कारण तुम्ही आणि महेश जेवायला आला होतात म्हणून सगळं नॉर्मल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आईनेच सांगितलं होतं. त्यानंतर आपले आई बाबा आले, त्यामुळे पुन्हा सगळं नॉर्मल आहे असं दाखवत राहिलो. पण जेव्हा बाबा आमच्याशी बोलायला आले आणि त्यांना खरं कळलं तेव्हा खूप चिडले माझ्यावर. स्वानंदी बाबा आहेत ते तुझे. तू त्यांचे बोलणं मनाला लावून घेतेस. तुझ्यावर चिडण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे. आहे ना, आई बाबांना पूर्ण हक्क आहे, पण मला काहीच हक्क नाही आहे त्यांच्यापासून खरं लपवण्याचा. मी दुखावलंय त्या दोघांना. माझं चुकलं. मी संपदाला मदत करायला नको होती. अरे देवा, हा मुलगा काही बोलला तर पंचायत व्हायची. जरा गप्प बस आई. कळत कसं नाहीये तुम्हाला? तिकडनं दोघांना घेऊन आलोय आपण. बोलण्याच्या ओघात काही बोलला ना तर सगळं घोळ होऊन बसेल. तुम्ही स्वतःला का दोष लावून घेताय? तुम्ही तिच्या भल्यासाठीच केलत ना. तिच्या त्यामुळे अपेक्षा वाढल्या ना. मी तिला आधी स्पष्ट नकार द्यायला हवा होता. मग तर ती तयारच झाली नसती लग्नाला. काय झालं असतं आई बाबांचं? ताई काढला विषय. कळणारच नाही तिला. इंद्रनीलवर पूर्ण विश्वास आहे तिचा, आणि तिला एवढ्यात काही कळायलाही नको. लोखंड पूर्ण तापलं ना की मग घणाचे घाव घालायचे असतात. भाव घालायचं तर घालू. आता आज जा आणि चर्चा थांबव. तू का स्वतःला इतका त्रास करून घेतेस? मला बघवत नाहीये प्लीज. मला काळजी वाटते तिची. काही केली असेल ना महेश बरोबर घरी. मला ना गिल्टी वाटते. मी तिला उगाच ना. इंद्रनील, येऊ का? स्वानंदी, अगं किती घाईघाईने डोळे पुसतेस ना तरी कळलं मला ते. तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर मला कळणार नाही का बाळा? आणि काय झालंय? इतकी आनंदाची रात्र आहे, तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं बाळा? अगं नको नको बाळा, काय होते? सांगशील काय झालं?
चिडलेत माझ्यावर, फोन नाही उचलत आहेत. मी परत एकदा लावू? नाही उचललं. मला स्वानंदीचा अतिशय राग आलेला आहे. तिनं संपदाला वेळच्या वेळी सांगू दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती. केवळ स्वानंदीमुळं आज संपदा लग्न होऊनही इथे या घरी आहे. वसंतराव, असं नका हो बोलू. पोरीला त्यावेळेला जसं वाटलं, जे पटलं तशी वागली बिचारी. बहिणीचं नुकसान करणाऱ्यातली आहे का ती, सांगा बरं मला. बघ वच्छे, तुला सुद्धा पटलं की नाही? प्रत्येक वेळी स्वानंदीनं संपदेला सांभाळून घेतलेलं आहे. आठवतंय ना तुला? हो मग आठवतंय तर. अरे या वेळेला सुद्धा तिनं तसा प्रयत्न केला, पण भलतंच घडलं. तर तिला दोष देण्यात काय अर्थ आहे म्हणते मी. आई, दोष नाही देत आहोत. संपदा पण आमचीच मुलगी आहे. पण आज लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ती माहेरी परत आली आहे, सासरी जायला तयार नाही. ही छोटी गोष्ट आहे का हो?